आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। अत्यंत हादरवणारी बातमी, कारण मुंबईत घडलेली आहे। धर्म विचारून गोळ्या मारल्याच्या दहशतवादी पहलगाम हल्ल्याला काही दिवसांपूर्वीच वर्ष झालं। या जखमा अजूनही ताज्या आहेत। त्यातच मुंबई नजीक असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडलाय। मुंबई नजीकच्या मीरा रोड मध्ये रविवारी सकाळी हा प्रकार घडलाय। आधी धर्म विचारला आणि नंतर थेट हल्ला करण्यात आलाय। यातून आता जी माहिती समोर येते ती थरकाप उडवणारी आहे। मुंबईमध्ये, मुंबईच्या नजीक काय घडलंय ज्याची तुलना थेट पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यासोबत केली जाते, बघा। मीरा रोड मधील चाकू हल्ल्याला गंभीर वळण। आरोपी इसिसशी संबंधित असल्याचा एटीएसला संशय। आरोपीच्या घरातून दहशतवादी साहित्य जप्त। मुंबई नजीकच्या मीरा रोड मध्ये रविवारी सकाळी झालेल्या चाकू हल्ल्यानं सगळेच हादरलेत। नयानगरमधील अस्मिता एन्क्लेव्ह जवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सकाळी एका इसमानं दोघांवर चाकू हल्ला केला। सुरुवातीला वैयक्तिक वादातून झालेला हा हल्ला वाटला, मात्र नंतर या थेट एटीएसची एंट्री झाली। सुरुवातीला आरोपीनं या सुरक्षा रक्षकांकडे तुला कलमा वाचता येतो का, नमाज पठण येतं का असं विचारलं। सुरक्षा रक्षक हिंदू असल्यानं त्यांनी नकार दिला। यानंतर आरोपी जैब जुबेर अन्सारीनं थेट दोन्ही सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला केला। आरोपी जैबच्या हल्ल्यात दोन्ही सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले। कारण असं आहे की आम्हाला असं ऐकायला आलंय की त्याचं नाव आणि जाती विचारून त्याला हल्ला केला त्याच्यावरती। दुसरी विषय असं आहे की आम्ही इथे सकाळी आलोय, सिनियर काही सोबत आमचं बोलणं झालंय। त्यांनी त्यांच्यावरती आम्ही हे सांगितलंय की 307 आणि UAPAच्या तहत त्याचा जो गुन्हेगार आहे त्याला अटक केला पाहिजे आणि त्याच्यावरती कठोरतम कारवाई केली पाहिजे। आरोपीने केलेल्या चाकू हल्ल्यामध्ये एकट्याने दहशतवादी हल्ला केल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। या प्रकरणामध्ये गंभीर गोष्टी आढळण्यात आल्या, याचा तपास जो आहे तो एटीएस कडे वर्ग करण्यात आलेला आहे। आरोपी जैद जुबेर अन्सारी जो आहे तो या ठिकाणी खरं तर ज्या पद्धतीने इंटरनेटच्या माध्यमातून जे आहे ते ICSचे अनेक व्हिडिओ या ठिकाणी पाहत असल्याची माहिती देखील सूत्रांद्वारे मिळत आहे। पोलिसांनी जैबला तातडीनं अटक केली। त्याच्याकडे इसिस जिहाद अशी लिहिलेली नोट सुद्धा आढळली आहे। या नोटवर इसिस, लोन वुल्फ, जिहाद, गाजाचा उल्लेख आढळून आलाय। एवढंच नव्हे तर आरोपींना आणखी एका पानावर आता हिंदू भूमीत खरा जिहाद दिसेल असा मजकूरही आढळलाय। आणखी एका कागदावर लोन वुल्फ तुमच्यावर झडप घालतील असाही मजकूर आढळला। आरोपी 2019 सालापर्यंत US मध्ये वास्तव्यास होता। त्यानंतर तो भारतात परतला। आरोपी जैद जिथे राहायचा तिथला त्याचा वावर देखील संशयास्पद होता। 15 दिवस तो कचरा देखील द्यायचा नाही असं समोर आलंय। हाच तो घर आहे अस्मिता रेजन्सीमध्ये तिसऱ्या मजल्यावरती 304 रूम नंबर। याच रूममध्ये जो आहे तो जैब जुनेद अन्सारी जो आहे तो गेले कित्येक वर्षापासून वास्तव्य होता। खरं तर जैब जुनेद अन्सारी यांचा संपूर्ण कुटुंब जो आहे तो अमेरिकामध्ये वास्तव्य, परंतु मुंबई पोलिसांच्या माध्यमातून सध्या तरी याच्या घराला जो आहे ते या ठिकाणी कुलूप सील करण्यात आले। कधी येताना जाताना लिफ्टमध्ये कधी पाहिलं असेल किंवा? मुझे अगर आप पूछोगे कि ये है ये है तो मैं दोनों में से किसी को नहीं जानता। मतलब आप बोल दोगे यही है तो मैं बोल दूंगा हाँ, इसलिए कि मैं जानता नहीं, देखा नहीं, पहचानता भी नहीं उसको मैं कि वो कभी मुलाकात हुई हो लिफ्ट में। मतलब इतना है कि आप बोल दोगे कि यही तो है तो मैं मान लूंगा कि मुझे नहीं पता। कभी ऐसा हुआ कि कोई उससे मिलने के लिए आया हो या कोई नहीं आता 3 माले पे से तो कभी घर से बाहर ही नहीं निकलता? खोलता ही नहीं था दरवाजा। हम लोग ठोकते तो भी नहीं खोलता था कभी दरवाजा। कभी ऐसा हुआ कि रात में निकला हो, कभी ऐसा कुछ? रात को हम लोग कहाँ रहते हैं, घर पे जाते हैं ना, हम लोग 5 बजे तक रहते हैं। मीरा रोडच्या या प्रकरणात जिहाद, दहशतवाद आणि हिंदू मुस्लिम अँगल आल्यानं आता राजकीय वळण देखील लागलंय। मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण रॅडिकलायझेशन असल्याचं म्हटलंय। रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय। त्यामुळे याला केवळ काहीतरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे इतर धर्मियांना मारायचं आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे। त्याला पकडलेलं आहे। आता ATS आणि NIAची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल। मूळ प्रश्न आहे की सरकार ज्या पद्धतीनं धार्मिक तेढ निर्माण करते आहेत त्याचे परिणाम आता लोकांमध्ये जायला लागलेले आहेत। सरकारने ज्या पद्धतीनं भाषाचा आणि धर्माचा जो तिढा निर्माण करून ठेवलेला आहे तो पुरोगामी महाराष्ट्राला त्याचे परिणाम आता भोगावे लागतात आहेत। शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा बाजूला ठेवला गेलेला आहे
आणि आपण हे सगळं चित्र पाहतो आणि त्याच्यामुळे सामाजिक व्यवस्थेमध्ये हे विष आता उतरलेलं आहे. हिंदूंवर मुघलांच्या जमान्यात होत होतं तसं करायची सुरुवात केली. त्या एकेकाला जर दिला जाणार आरोपी झैब हा इंटरनेटच्या सहाय्याने ईसीएस संबंधित अनेक व्हिडिओ आणि पुस्तक जो आहे तो डेली वाचायचा आणि त्याचमुळे आपल्या लक्षात येतो की कशा पद्धतीने झैब जुबैर अन्सारी जो आहे तो कट्टरवादीकडे जो आहे तो वळत होता. त्यामुळे या प्रकरणामध्ये सध्या तरी एटीएसच्या माध्यमातून झैब जुबैर अन्सारी याची तपास जो आहे तो सुरू आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी खुद्द सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये आता NIA ची देखील एंट्री होऊ शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट अमर राजभर से रिजवान शेख, NDTV मराठी, मीरा रोड.